वसईविरार शहर महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे आणि जागे वाटपाचा जो तिढा आहे हा सुटत नाहीये। आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी वसईविरार महापालिका निवडणुकीचे प्रभारी आणि नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक आहेत। सर, काय सांगाल, काय बैठक सुरू आहे आणि कशा पद्धतीने जागेचा तिढा आहे? आमची अंतिम चर्चा चालू आहे। जागेचा तिढा वगैरे काही नाही। आमची महायुती आहे, यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अग्रसेना, श्रमजीवी संघटना आणि RPI असे एकंदर 6 आम्ही पक्ष आहोत। त्यामुळे निश्चितपणे चर्चेला थोडा वेळ लागतो की प्रत्येकाची जी बलस्थान आहे, जिथे ताकद आहे आणि चांगले उमेदवार, लोकांशी संपर्कात असलेले, संवाद करत असलेले, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे उमेदवार आम्ही या निवडणुकीत उभे करणार आहोत। त्यामुळे थोडा निश्चितपणे वेळ लागतो आणि 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, नालासोपारा असेल, वसई असेल आणि बोईसर असेल। त्यामुळे प्रत्येकाची समीकरणं दिलेली आहेत। ह्या सगळ्याचा अभ्यास करून प्रत्येक पक्षाचा सन्मान राखला जाईल असा युतीचा आमचा प्रयत्न आहे आणि तो निश्चितपणे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तो आम्हाला सफल होईल। आमच्या चर्चा चालू आहेत। उद्या सकाळपर्यंत, उद्यापासून फॉर्म भरायचे आहेत, त्यामुळे ह्या निश्चितपणे प्रक्रिया सगळी आमची पूर्ण होईल। काय चर्चा सुरू आहे? काय जागेचा आग्रह जास्त होते का, कसं काय? आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, पण कोणाचाही दुराग्रह नाही की आम्हाला ही मिळालीच पाहिजे, ही मिळालीच पाहिजे आणि कोणाच्या तरी सोयीसाठी आम्ही ती जागा करत नाही। निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार, त्याचा असलेला मी सांगितल्याप्रमाणे संपर्क, संवाद, लोकात असलेली त्याची प्रतिमा, ह्या सगळ्या घटकावर बघून आम्ही ही निर्णय घेत आहोत। सर, आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामधल्या नगर परिषदेमध्ये कुठेतरी महायुतीमधले शिवसेना आणि भाजपा हे समोरल्या समोर लढले होते आणि त्यानंतर आता कुठेतरी वसईविरार महापालिकेमध्ये देखील युतीबाबत आणि जागेंवरून हे थेट आव्हान वाटते? बिलकुल नाही, आमच्या समोर कुठलंही आव्हान नाही। आमची महायुती होणार हे आम्ही या अगोदरच सांगितलं आहे। थोडं जागा वाटपावर चर्चा चालू आहे। प्रत्येक पक्षाची अपेक्षा असणं रास्त आहे की आमची ताकद आहे, आम्हाला जास्त जागा मिळतात, अपेक्षा असणं योग्य आहे ना। पण आम्ही दोघंही समजदार आहोत, त्यामुळे युती सन्मानजनक युती होणार। काय आव्हान असेल आपल्या समोर? आमच्या समोर 100पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत आम्हाला आणि या वसई, नालासोपारा, विरारचा चांगला विकास आम्हाला करायचा आहे। आमच्याकडे कुठल्याच पक्षाचं आव्हान नाही। आमच्या 100पेक्षा जास्त जागा निवडून देणार आणि प्रत्येक बूथवरती 51% जास्त मतं ही आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर। हॉस्पिटलचं टेंडर झालं आहे, ROB मंजूर झाले आहेत, हायवे येणारे रस्ते अंतिम टप्प्यात, त्याचं डिमार्केशन चालू आहे, कोस्टल रोड मंजूर झाला, तो येतो, मेट्रो 13 इथे विरारला येते, ह्याचं म्हणजे होल्डिंग पॉइंट 50 कोटी अंतिम टप्प्यात मंजुरीसाठी आहेत, जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद दवाखाने महापालिकेकडे वर्ग होणार आहेत। त्यामुळे ही आम्ही केलेली कामं, विधानसभेत उठवलेले आवाज, विधानसभेत केलेल्या मागण्या, विधानसभेत आम्ही केलेली भाषणं ही लोकांना निश्चितपणे आवडली आहेत। लोक समाधानी आहेत आम्ही केलेल्या कामावरती, 3ही आमदारांच्या कामावर समाधानी आहेत। त्यामुळे आमची वाढलेली मतं, पूर्वी नालासोपारा विधानसभेत मला 48% मतं मिळाली होती, आता ती 58%पेक्षा जास्त मतं या नालासोपारा विधानसभेत आम्हाला निश्चितपणे मिळणार। परंतु सर, आताची जी निवडणूक आहे वसईविरार महापालिका ही भूतोना भविष्य होणारी आहे आणि यामध्ये महायुतीला टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडी असेल, त्याचबरोबर काँग्रेस, शिवसेना, उभाटा गट आणि मनसे ही एकत्र येऊन आपल्यासमोर ताकद उभा राहणार आहे। कसं आव्हान केलं? आपण महाराष्ट्राच्या कालच झालेल्या रिझल्टवरून आपल्याला कळलं असेल, भारतीय जनता पार्टी आणि महायुती निश्चितपणे ह्या या नालासोपारा वसईविरार महापालिकेत प्रचंड बहुमताने विजयी होईल। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर जागेबाबतीत चर्चा सुरू आहे आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत या जागेवरती हा जागेचा तिढा जो आहे हा सुटेल आणि निश्चितच वसईविरार महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास देखील यावेळी निवडणूक प्रभारी आणि नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।